आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. या शुभस, हाउ आर यू? I'm good, sir. How are you? गुड. लुक आशू, आपण आपल्या कामात बरेच पुढे आलेलो होतो, त्याच्यामुळे गोष्टी आता क्रुशल होत जातील. आपली ती साईट तेव्हा गेली होती, ती आता आपल्याला प्रोजेक्ट करता परत मिळते. त्या दिवशी पार्टीमध्ये मला एक कॉर्पोरेटर भेटला होता. त्याच्या कानावर मी घातलं. तो प्रयत्न करतो म्हणाला. आज सकाळी त्याचा फोन आला होता. अँड द डील इज ऑन. फक्त तुला तुला एक काम करावं लागेल. Sir, come straight to the point. सी आशू, वाईट वाटून घेऊ नकोस, पण हा बिझनेस आहे आणि इथे शेवटी प्रॉफिटचा विचार हा करावाच लागतो. मला मुद्द्याचं सांगा, सर. मला काही नाही वाटणार. कम ऑन, दॅट्स नॉट माय लुकआउट. सर, म्हणून लोकांचा जीव जाऊ द्यायचा. आशू, मी इथं सोशल वर्क करायला नाही आलोय. मला इथं डील करायची आहे, ती नीट करायची आहे आणि माझ्या कंपनीचं एक्सपान्शन करायचं आहे आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट फॉर दॅट. मग मीही तेच करतोय, सर. आशू, फ्रँकली स्पीकिंग, तुझ्या बायकोमुळे या कामात फक्त अडथळे येत आहे. सर, काय आहे ना, तिच्यामुळेच हे डील होऊ शकलं. तिची खूप मदत झाली या डीलमध्ये. अग्री. पण मग ती डील पूर्ण करायची आहे ना, त्याच्याकरता आपल्याला ही साईट लागेलच, बरोबर ना? सर, खूप झालं. तुम्ही आतापर्यंत मला दरवेळेस आशुतोष आपल्याला बिझनेसमध्ये ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात. दरवेळेस तुम्ही मला हे सांगता की तुमचा अनुभव किती आहे आणि मला माझी प्रिन्सिपल्स ब्रेक करायला लावता. पण आता नाही. काय आहे, मी खूप सारे ऍडजस्टमेंट्स करत आलो आजपर्यंत या डीलमध्ये, पण हे कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. कॉम्प्रोमाइज करावं लागेल आशू, नाहीतर ही डील धोक्यात येऊ शकते. कसं आहे, माझ्या वडिलांनी आजपर्यंत खूप डील्स केल्या, भरपूर बिझनेसेस क्रॅक केले, पण त्यांनी कधी अशी कॉम्प्रोमाइजच नाही केली आणि दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचाही विचार केला. तुम्हाला जर समजा वाटत असेल की मी ब्रेक होईन आणि मी कॉम्प्रोमाइज करीन, तर असं नाही आहे. मीही माझ्या भाऊन इतकाच ठाम आहे. ना मी मागे हटीन, ना माझी बायको मागे हटणार. तुम्हाला जर हे डील मोडायचं असेल तर तुम्ही खुशाल मोडा. आणि आता राहिला प्रश्न फायद्याचा, तर ते तुम्हालाच माहिती आहे काय चांगलं आणि काय वाईट. मी आता इथून जातोय. तुम्हाला जे ठरवायचं ते ठरवा. तुम्ही विचार करा आणि मला सांगा. समजा तुम्हाला ही डील मोडायची असेल तर मोडा. ऑल द बेस्ट. बोल शिवा, आता काय आणि कसं करायचं? तर त्यांच्या ओळखी पण खूप जास्त असतील ना, म्हणजे वरपर्यंत ओळखी असतील आणि त्यांना एक्सपोज करायचं म्हणजे आपल्याला एकदम फुल प्रूफ प्लॅन करावा लागला असं मला वाटतं. होय शिवा, ते मंडळाची माणसं त्यांचेच कार्यकर्ते आहेत, त्यामुळे खबरी सगळीकडे आहे. आपल्याला जे काय करायचंय कोणाला कानोखबर कळता कामा नाही. अरे हो अप्पर, बरोबर आहे, पण हे सगळं आपण करणार कसं ते तर सांग. सुमडीत करायचं. म्हणजे त्यांना काहीच माहित नसेल ना, तेव्हाच त्यांचं भांडं फोडायचं. काय कळलं नाही का? काय म्हणजे काय डोक्याला शॉर्टच बसला. जरा माझ्या भाषेत बोल ना जरा काय. शिवा, एक मिनिट, मी एकदा ट्राय करतो भाई. शिवाला काय बोलायचं माहितीये का? आपण त्यांना त्यांच्याच प्लॅन मध्ये फसवायचा. अरे कसं पण? अरे कसं पण? त्यांना वाटेल आपण त्यांना नडतोय, पण आपण काय करायचं, मीडियाला घेऊन आतमध्ये घुसायचं भाई. पण ते आपल्याला ओळखतात ना, आपल्याला ओळखतात ते. बरोबर. आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला ना, बहुत पहुंचे उनकी, पकडे जाएंगे. नसकुंडी आहे यार. अरे नसपुंडी काय? तेच तर मला कळत नाहीये ना, नेमकं आत घुसून सगळं कसं बाहेर काढायचं. कारण तयारी तर त्यांनी पण केली आहे. मला प्लॅन सुचलाय. आशू, इकडे लवकर ये. राजू, बोला बोला भाई लोक. ऐक आशू, मला कळलंय काय करायचं ते. मी तुम्हाला प्लॅन सांगते. सगळ्यांना कळलं काय प्लॅनिंग आहे? कळला. मजा येईल का? एक मिनिट मी आलो. शिवा,
तुझं डोकं एकदम मस्त चालतंय बघ, अगदी पिक्चर मधल्या हिरोईन सारखं. बेस्ट अवॉर्ड गोज टू ए भाई चला लवकर, तिकडे शाळेकडे मोठा मॅटर झालाय. गुंडा घुसला तिकडे, टपरीवाल्याचा मला फोन होता. मी सांगितलं त्याला नजर ठेवायला, पण आपण गेला. तुम्ही इकडे थांबा, मी आणि आशू जाऊन बघतो काय तुम्ही बाकीचं प्लॅनिंग ना जे सांगितलंय ते. प्लॅन करायचं. आम्ही येतो, मी जाऊन येते, तू थांब. शिवा कॉल कर. शांता मावशी, अरे शिवा काय आहे? शांता मावशी, शांता मावशी. अगं शिवा शिवा ये इकडे. सावकाश सावकाश. काय झालं? हळू 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 देवा, इकडे तू आधी बस. सावकाश सावकाश. बस इथे बस, इथे बस. बसा. बस. अगं काय काय झालं तुला? तुम्ही ओके बरी आहेस का? नाही, आता ठीक आहे. अगं 5-10 गुंड आले आणि या दरवाजावर लाथ मारून आतच शिरले बघ. मी त्यांच्या मागे मागे धावत आले आणि त्यांना म्हटलं, ओ भाऊ ऐका, इथं पोरं शिकतात, शाळा आहे, काय करताय तुम्ही? तर मला असं दिलं दूर ढकलून. पाय मुरगायला जरा मुका मार लागलाय. कशाला मध्ये पडलीस मग? अगं मग काय शांत, हळू कशाला उठायला जाते? मग काय शांत बसू का? सांग बरं मला. हा, अगं तुम्ही पोरं या शाळेत शिकायला येता, नुसते शिकत नाही ग. तुम्ही माणूस म्हणून त्या सरांना मदत करायला निघालाय आणि मी तशीच शांत बसू? हा, बरं दिसतं का ते? पण तो गुंड आणखी काय म्हणाला माहितीये का शिवा? का आता ही शाळा बिळा सगळं बंद म्हणे, आणि मला म्हणाला तुम्ही तर आता इथं दिसू पण नका. मी तर यांना नाही सोडत आता. शिवा शिवा ऐक जरा. ऐक, हे असे निर्णय घेऊन चालणार नाही. आपल्याला जरा विचार करून युक्ती करून काहीतरी करायचं. हो, पण शांत मावशीला इथे नाही ठेवू शकत ना आपण. बरोबर. तुला कळते का? त्यांची व्यवस्था करावी लागेल. मी काय म्हणते आशू, आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो का? चालेल. हे बाई नाही, नको. मी इथं ठीक आहे, इथं बरी आहे मी. अगं हे बघा, तुम्ही आमच्या घरी या. आउट हाऊस सुद्धा आहे, तिथे राहा तुम्ही, आणि मदतीला आलाय असं सांगू ना आपण. अगं तू हे बघ, तू इथे सेफ नाहीये सगळं. अगं तरी पण तुझ्या घरी राहायचं असं बरं नाही वाटत बाई. अगं असं काय करतेस? हे बघ, तू चल, मी तुझं काही ऐकणार नाही. तुला आता माझं ऐकावं लागेल. बस झालं आता मला तुला मनवायला लावू नको. तू येतेस माझ्या घरी, आणि सीताईचं म्हणशील तर मी सीताईला सांगते, घरच्यांना सगळं सांगते, ते ऐकतात माझं. चला शांता मावशी. तू शांत हो, आपण जातोय घरी. बरं दिसत नाही. नाही, चला शांता मावशी, चला, आमच्यावर विश्वास ठेवा. चला चल. ठीक आहे, चल. हा, ते जा. सावकाश ऐक. सावकाश. या.